श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या सर्व भक्तांना जय श्री स्वामी माऊली. आजचा काळ असा आहे, या बऱ्याच घरांमध्ये काय होतं, एक समस्या कुठे ना कुठे दिसून येते. मुलं छोटे असो किंवा मोठं, मुलं ऐकतच नाही. काही म्हणा, त्या गोष्टींचे त्यांच्या जीवनावर काही औचित्यच राहिलं नाही. मुलं आई वडिलांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करतात तेव्हा मनाला आपल्या खूप दुःख जाणवतं. आईचे काळजापोटी बोलणं तर मुलांना आवडतच नाही. वडिलांचे जे अनुभवातून आलेले मार्गदर्शन जर आज मुलांना केलं गेलं तर ते सुद्धा त्यांना अनावश्यक वाटायला लागतं. असं पुष्कळांच्या घरामध्ये असेल. त्या कारणाने काय होतं की घरामध्ये उत्सुकता, उत्साह, खुशी हे सगळं धीरे धीरे संपत चाललं आहे. कारण की जेव्हा मुलं ऐकत नाही तर आई वडील नेहमी दुःखी राहतात. त्या कारणाने घराचं जे माहोल आहे ते माहोल नकारात्मकताच्या तिकडे चाललेलं आहे. कारण की जर ऐकतच नाही तर सकारात्मकता त्या घरामध्ये राहतच नाही. तेव्हा आपलं मन खूप जास्त निराश होऊन जातं. परंतु राग, ओरड किंवा जबरदस्तीने काही पण साध्य होत नाही. म्हणून श्रद्धा, संयम आणि भक्तीचा मार्ग अधिक प्रभावी ठरतो. कधी कधी काय होतं की प्रभावी मार्ग आपला भक्तीचा असतो. जेव्हा मूल लहान असेल ना, तेव्हापासूनच त्या मुलाच्या जो रूम आहे, अभ्यासाचं रूम आहे, या मुलांकरता जे पण आपण रूम बनवला आहे त्या रूममध्ये, त्या अभ्यासाच्या रूममध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा एक छोटीशी मूर्ती नेहमी ठेवावी. त्यांना सकाळी उठल्यावर नमस्कार करायला सांगा, एक उदबत्ती लावायला सांगा, जय श्री स्वामी समर्थ बोलायला सांगा. जर हे सुरुवातीपासून त्या मुलांना वळण लागून जातं तर खूप चांगलं असतं. पण आजच्या परिस्थितीमध्ये आई वडील दोघंही नोकरी करणारे आहे. त्यांच्याकडे इतका वेळ नसतो की त्या या गोष्टींकडे सुद्धा मुलांना वळवू इच्छुक असतात, तरी त्यांच्याकडे इतका टाईम नसतो. कारण की सकाळी मुलं ऐकत नाही तर त्यांच्यावर पुष्कळ समस्या असतात. कधी कधी सगळे लोक बरोबर राहतात तर त्या कारणाने सुद्धा ते आपल्या मुलांकडे किती वेळा पाहू नाही शकत, या इतका टाईम त्यांच्याकडे नसतो. आता आपले जे स्वामी समर्थ आहे ना, ते परब्रह्म स्वरूप आहे. त्या भक्तांच्या प्रत्येक हाकेला उत्तर देतात, हा विश्वास तर तुम्हाला पण आहे. कारण स्वामी म्हणतात, जो श्रद्धेने हाक मारेल त्याचं कार्य तर मी सिद्ध नक्कीच करीन. स्वामींना आपली जी रोजची उपासना आहे ती करायची आहे. आपल्या मुलांचे नाव घेऊन प्रार्थना करायची आहे की तिला सद्बुद्धी द्या, तिच्या मनात प्रेम, आदर, नम्रता जागवा. जमत असल्यास स्वामी चरित्र सारामृतचं ग्रंथाचं एक अध्याय रोज वाचा. तो जो अध्याय आपण वाचतोय ना, तो आपल्याला थोडं जोऱ्याने वाचायचा आहे. म्हणजे मनातल्या मनात नाही वाचायचा, तो जोऱ्याने वाचायचा आहे. म्हणजे स्वामींचं नाव आपल्या पूर्ण घरामध्ये गुंजायला लागेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला श्री स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया, जसं तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचे रूपांतरण सद्गुणात केले आहे, तसेच माझ्या लेकरांच्या मनातही शुद्धता आणा. त्यांच्या जीवनात जर हट्ट, अहंकार, चुकीचे भाव असतील तर ते तुमच्या कृपेने दूर करा. त्यांना सगळ्या गोष्टी समजून द्यावा, हीच विनंती आहे. कारण की आजच्या परिस्थितीमध्ये पुष्कळ मुलं देव कोण आहे ते देवाला मानत नाही. आणि देवाला मानत नाही म्हणून त्यांना देवाचं काही औचित्यही नाही आहे. म्हणून त्यांना जर आपण काही करायला सांगू स्वामींच्या बाबतीत तर ते नाही करणार. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्यांना देवाकडे वळवाय करता स्वामींचा तारक मंत्र खूप जास्त प्रभावशाली आहे. तारक मंत्राचं जेव्हा पाणी, जल जे आपण तयार करतो, त्यांचं पाणी आपण तीर्थ तयार करतो, पाण्याला आपण तीर्थामध्ये बदलतो, तर ते पवित्र तीर्थ आपण मुलांना कशाही प्रकारे त्यांना आपण देऊ शकतो. पण जेव्हा आपण तारक मंत्र करू तेव्हा आपल्याला काय हवं आहे, आपल्या मुलं आपल्याला कसे हवे, ही भावना मनामध्ये ठेवून की माझा मुलगा श्रेष्ठ कर्म करे, याच्याकरता श्री स्वामींची प्रार्थना करून आपल्याला ते तारक मंत्राचं पवित्र तीर्थ बनवायचं आहे आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या मुलाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तो मुलगा आपल्या आजूबाजू असेल तेव्हा आपण आपल्या मनात थोड्याशा तीव्र आवाज नाही, बिलकुल नम्रतेने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं चालू ठेवायचं आहे.
म्हणजे ऐन केन प्रकारे श्री स्वामी समर्थांचं नाव त्याच्या कानामध्येच आहे. जेव्हा ते मूल नसेल रूममध्ये या कुठे सुद्धा, जेव्हा त्याची जिथे बसायची जागा आहे तो तिथे नाही आहे, त्यावेळेस आपल्याला त्याच्या खोलीमध्ये अर्धा किंवा 1 तास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थचा मंत्र जाप करायचा आहे. त्याच्या कारणाने काय होईल, जर आपण अर्धा तास किंवा 1 तास त्या मुलाच्या खोलीमध्ये आपण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जाप करूये, तर त्यांनी त्याच्या जीवनामध्ये प्रभाव पडेल. कारण की जी खोली आहे, जी नकारात्मकताने भरलेली आहे, त्याच्यामध्ये सकारात्मकता यायला लागेल. आणि जेव्हा सकारात्मकता यायला लागेल ना, तेव्हा मुलांमध्ये आपोआप परिवर्तन आपल्याला दिसायला लागेल. पण त्यावेळेस घाबरू नका. किती वेळा काय होतं, जेव्हा आपण ही उपासना करायला जातो तेव्हा असं वाटतं की देव आपली अजून परीक्षा घेऊन राहिला, मुलगा तर आपला अजून बिघडून राहिला आहे, आपण ह्याच्याकरता काही करून राहिलो, हे तर उलटच होऊन राहिलं आहे. तर कधी कधी स्वामी समर्थ आपली परीक्षा घेतात आणि त्या परीक्षामध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. म्हणून स्वामी सेवा सोडायची नाही आहे. त्याच्या खोलीमध्ये, त्याच्या आजूबाजू जिथे पण आहे आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थचा जाप सुरू करायचा आहे आणि त्याच्या अवतीभोवती करायचं आहे, त्याच्या खोलीत करायचं आहे. तर हे वातावरण जे बनेले ते नकारात्मकता दूर करून सकारात्मकता आणेल. आणि जेव्हा सकारात्मकता आली तो मूल आपल्या आपच आपल्या आईवडिलांना, आपल्या बहिणींना, आपल्या आजी आजोबांना, मामा मामी जे पण आहे त्यांच्याशी त्यांचा व्यवहार नीट होऊन जाईल. तो चांगल्या गोष्टी कराव्या लागेल आणि तुमचं सगळ्या गोष्टी तो ऐकायला लागेल. फक्त विश्वास, श्रद्धा आणि वेळ द्या. वेळ दिल्यावर सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात, हे तर आपल्यालाही माहिती आहे. जर स्वामी सेवेला पण आपण वेळ दिलं तर नक्कीच आपल्या मुलांमध्ये परिवर्तन होईल. हा विश्वास तुम्हाला मनामध्ये ठेवून ही उपासना करायची आहे. उपासना म्हणून काहीच नाही आहे, श्री स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं आहे. हे नावच तुमच्या मुलांमध्ये परिवर्तन घेऊन येईल आणि पाहता पाहता मुलं तुमचं सगळं ऐकायला लागतील. तेव्हा तुम्हाला विश्वास होईल की स्वामी नक्कीच म्हणतात, हाक दिल्यावर मी तुझं प्रत्युत्तर देईन, तुझ्या जवळ येईन आणि तुझ्या सगळे संकट दूर करीन. जय श्री स्वामी समर्थ. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.